सरकारला अधिकार नसून 56 आमदार रात्रीत एक बसले, सगळ्यांनी मिळून ठरवलं, ऍडव्होकेट जनरलने विषय मांडला सरकारच्या वतीनं आणि 13 मार्चला होणारी तारीख 23 तारखेला झाली। कसा न्याय मिळणार मराठ्याला याच्या पुढचं सांगतो। 10% आरक्षण पहिलं, 13% आरक्षण देवेंद्र फडणवीस होता त्यावर टिकलं। देवेंद्र फडणवीस गेला की कस काय उडलं, आता पुण्यात तो आलं की कस काय मिळालं? म्हणजे तुम्हाला समाज म्हणून पाहिजेच नाही, तुम्हाला सत्ता पाहिजे म्हणून पाहिजे। आणि आता माझ्यावर खोटे नाटे आरोप करणार, जबरदस्तीनं माझ्या नैत्य अंगावर घालणार। आमच्या विरुद्ध एकही राज्यात तक्रार नाही, एकही सिंगल इथं या माऊलीला त्रास दिला म्हणून तुम्ही काही काढणार। माणसाच्या विरोधात तक्रार असल्यावर माणूस अपराधी असतो, तक्रार नसल्यावर नाही। तुझ्या विरुद्ध तरी 376 आहेत। काल एक माऊली माझ्याकडे आली, त्याने तिच्यावरती जबरदस्ती करायला लावली। मराठ्यांनी जर साथ दिली तर ती सुद्धा माऊली बोलायला तयार आहे। वा रे महाराज। आणि देवेंद्र फडणवीस त्याला बकरा बनविले, त्याला तो पूर्वीच्या शेळ्याला आणि त्या बोकडाला शेवरीचं गवत टाकल्यासारखं त्यावेळे पुरतं बाहेर काढतो, परत आत देऊन कोणी ते पाला खायचा झाला, मीडियाला बोलायचा झाला की कोणलाच जवळ माझ्या विरुद्ध बोलायचं तर फडणवीस त्याला बोलायला लावणार आहे। आणि एक दिवस त्याच्यावर असा येणार, त्याला एकट्याला घराकडे काढून देणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।